आज माझ्या दोन्ही मुलांना शाळेला सुट्टी होती, म्हणून आज जरा उठायचा कंटाळाच केला. नाही तर रोज सकाळी लवकर उठून कामं सगळी करावी लागतात. तर नमस्कार, मी शुभांगी, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करत आहे. तर आता सकाळ झाली, आता उशिरा उठणं झालं. आता आंघोळ करून वगैरे, आज मिस्टरांना सुट्टी होती त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी मस्त असा कांद्या पोह्याचा नाश्ता बनवला, तो त्यांना दिला. आणि त्यानंतर बाकीचं रुटीन माझं मी आवरून, या मुलांना आठवण आली कलिंगडची. इतकं गरम होतं आहे ना मुंबईमध्ये, तेवढं गरम होतं आहे, नको नको झालं या गरमीमुळे. जेवढं थंड खाईल तेवढं खूप बरं वाटते. आणि त्यानंतर झाला यांचा स्नॅकचा टाईम. तर खूप दिवसापासून मॅगी करत होते. मॅगी तर काही चांगली नाही आहे, पण कधीतरी म्हटलं द्यावी त्यांच्यासाठी. मग थोडं कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकून मी त्यांच्यासाठी मस्त अशी मॅगी बनवली. आणि त्यांना खूप आवडते मॅगी ॲक्च्युली, पण मी जास्त प्रमाणात ती बनवत नाही. आता खूप दिवसांनी त्यांनी फरमाईश केली की मम्मी मॅगी बनव, म्हणून मी त्यांच्यासाठी ती बनवली. तर अशा प्रकारे मॅगी पण तयार झाले. आणि मस्तपैकी पोरांनी पण ताव मारला मॅगीवर. आणि आता आम्ही चाललो आहे संध्याकाळी. आज आहे आमचा गुरुवारचा आठवडी बाजार. तर म्हटलं तिथे थोडीशी शॉपिंग करावी, मस्त कानातले वगैरे, मुलांना कपडे वगैरे खरेदी केली आणि मस्त मार्केटमध्ये फिरून आलो. मुलं तर मार्केटमध्ये गेल्यावर त्यांना असं होतं की काय हे मम्मी हे घे, मम्मी ते घे, त्यांचं चालूच असतं नेहमी. त्यांच्यासाठी थोडंफार घेतलं आणि थोडीफार शॉपिंग करून आम्ही निघालो. तर हे बघा किती मस्त असे मी कानातले मला घेतले आहेत डेली यूजसाठी. खूप छान अशी डिझाईन पण त्याची आहे. तर आजच्यापुरतं एवढंच. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.